हे कर आणि आत्ताच कर. मला खूप रडू येतं आहे का ते कळत नाही. आज एक अशी गोष्ट घडली की जी आजपर्यंत कधीही झाली नाही. असं होईल असं मला कधीच वाटलं नाही. आज माझ्या 14 वर्षाच्या मुलाने मला ओरडून उद्धटपणे उलट उत्तर द्यायला सुरुवात केली. मग माझाही आवाज अधिक वाढला, त्याचाही वाढला आणि शाब्दिक वादाचं रूपांतर भांडणात व्हायला लागलं. त्याला राग आला, मला रडू आलं. मी तिथून निघून बाहेर गेले. वाटलं चांगले फटके, पण रडून डोळे पुसल्यावर माझ्या मनात प्रश्न आला, खरंच मी इतकी मागे लागते का? मी इतकं का बरं ओरडते? बहुतेक प्रत्येक आईच्या मनातला हा न बोललेला प्रश्न असेल. खोलियावर, मोबाईल ठेव, अभ्यासाला बस, आत्ता कर, किती वेळा सांगू तुला? आणि मग तुमचं मन म्हणतं की तुम्ही कोणी माझं ऐकतच नाही. माझ्या बोलण्याला या घरात कोणीच महत्त्व देत नाही. कधी कधी आई ना स्वतःलाच घाबरते, कारण तिला तिचा स्वतःचा आवाजच आता कठोर वाटायला लागतो. तिला वाटतं मी इतकी चिडचिडी कधी झाले? मी सतत सूचना देणारी, ओरडणारी आई बनले आहे का? पण खरं सांगायचं तर आजच्या काळात किशोरवयीन मुलांचं पालक होणं खूप अवघड झालं आहे. कारण आजची जेनझी पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे. ही मुलं खूप स्मार्ट आहेत, भावनिकदृष्ट्या ती सजग आहेत, त्यांना स्वतःची मतं आहेत, त्यांना का हे विचारायची सवय आहे. फक्त मी सांगते म्हणून ते नाही करणार हे उत्तर त्यांना पुरेसं वाटत नाही आणि इथेच संघर्ष सुरू होतो. आईच्या डोक्यात सतत जबाबदाऱ्या असतात, अभ्यास, शिस्त, वेळ, भविष्य, सवयी. पण टीनेजर मुलांच्या डोक्यात त्या क्षणी काही वेगळंच चालू असतं. त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये मित्र, सोशल मीडिया, गेमिंग, चांगलं दिसणं, भावना, स्वातंत्र्य मिळवणं, मान्यता मिळवणं या गोष्टी टॉपवर असतात. आणि म्हणूनच आपण सांगितलेली कामं त्यांना महत्त्वाची नाही वाटत. आईला वाटतं हे इतकं साधं काम आहे, लगेच का करत नाही? पण टीनेजर्स मुलांच्या मेंदूमध्ये त्यावेळेला मोटिवेशन, मूड आणि डिस्ट्रॅक्शन्स यांचं युद्ध सुरू असतं. त्यात आपण एकच सूचना 10 वेळा देतो. म्हणतो उठ. उठ म्हटलं ना, किती वेळ झोपणार आहेस? मी ओरडल्याशिवाय काही होणारच नाही आहे का? हळूहळू तुमच्या सूचना या परस्परांमधल्या संवाद न राहता तो आजूबाजूचा गोंधळ किंवा बॅकग्राऊंड नॉईज व्हायला लागतो. मुलं मग ऐकणंच बंद करतात आणि आईचा आवाज अजून मोठा होत जातो. हे चक्र खूप घरांमध्ये चालूच असतं रोज. खरं म्हणजे आईचा हेतू चुकीचा नसतो हो. ती मुलांना जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करत असते, पण सतत सूचना देताना एक गोष्ट नकळत हरवते, ते म्हणजे कनेक्शन. जेव्हा प्रत्येक संवाद फक्त हे कर, ते करू नको, आत्ता कर इतकाच राहतो, तेव्हा मुलांना आई मॅनेजर वाटायला लागते, सुरक्षित जागा नाही. आणि मग संयम संपत जातो. आईला वाटतं मी सगळ्यांसाठी करते तरी कोणी ऐकत नाही, आणि मुलांना वाटतं आईला माझ्यात काहीच चांगलं दिसत नाही. दोघंही दुखावलेले असतात. फक्त व्यक्त करण्याची पद्धत त्यांची वेगळी असते. मग उपाय काय? तर पहिला बदल असा करूया पालकांनो की इन्स्ट्रक्शन्स कमी, कनेक्शन जास्त. कधी काम सांगण्यापेक्षा त्याच्या आधी मुलांच्या जगात प्रवेश करूया. की कसा होता आजकालचा दिवस तुझा, किंवा आज कॉलेजचा दिवस कसा होता? तू आज थोडा अपसेट वाटतो आहेस. मी तुझ्याजवळ 2 मिनिट बसू का, बोलूया का आपण? पालकांनो, जे मूल इमोशनली कनेक्ट होतं ते तुम्हाला नक्की कोऑपरेट करतं. दुसरा बदल म्हणजे एका वेळेला एकच सूचना द्या. टीनेजर्स आहे ना पटकन ओव्हरलोड होतात आणि मग तुमच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करतात. रूम आवर, बॅग भर, अभ्यास कर, फोन ठेव, हे त्यांच्या मेंदूसाठी जरा प्रेशर होऊन जातं. आणि त्याच्याऐवजी जर आपण फक्त पहिल्यांदा बॅग भर एवढंच म्हटलं तर ते सोपं जाईल. कारण साध्या सूचना या जास्त इफेक्टिव्ह, जास्त प्रभावी असतात. तिसरा बदल म्हणजे आत्ता हा शब्द कमी करा. कारण अनेक टीनेजर्स कंट्रोल या शब्दाला नाही सहन करू शकत. त्याऐवजी 20 मिनिटामध्ये हे काम पूर्ण करशील का, होईल का पूर्ण, असं म्हटल्यानंतर थोडीशी स्वतःची जबाबदारी वाटायला लागते. आणि चौथा बदल म्हणजे आपल्याकडून आणि मुलांकडनं आरडाओरडा होणार नाही याच्यासाठी थोडा पॉज घ्या. कारण ओरडल्यानंतर होतं काय की मुलं
तुमचा निरोप, तुमच्या सूचना, तुमचे नियम हे लक्षात न ठेवता तुमचा फक्त आवाज लक्षात ठेवतात, जो त्यांच्यासाठी फक्त गोंधळ असतो. म्हणून आणखी एक गोष्ट मला विशेषतः माता पालकांना सांगायची आहे, की आईने ना स्वतःला माफ करायला शिकायला हवं. प्रत्येक थकलेली आई वाईट नसते, ती फक्त खूप काळजी करते. आजच्या झेन झी मुलांना परफेक्ट पॅरेंट्स नको आहे, तर इमोशनली अवेलेबल पॅरेंट्स हवे, जे त्यांच्या भावना ऐकून घेतील, समजून घेतील, मर्यादा ठेवतील, पण त्यांचा अपमान नाही करणार. पालकांनो, एक लक्षात ठेवा, की माझ्या मुलाला आता इन्स्ट्रक्शन हवी आहे की कनेक्शन, म्हणजे हे जे संघर्ष आहेत ते कमी होतील. धन्यवाद.